स्वारगेट बसस्थानक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी दत्ता गाडे याला पोलिसांनी 70 तासाच्या मोठ्या कठोर परिश्रमानंतर परवा रात्री 1:30 वाजेच्या सुमारास पकडले व काल दुपारी न्यायालयासमोर हजर केले। न्यायालयाने याला 14 दिवस म्हणजे 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिले। पण काल आरोपीच्या वकिलांनी अशा काही गोष्टी मांडल्या ज्यानुसार आता या प्रकरणाला एक वेगळे वळण लागताना दिसते। तसंच मुलीच्या बाजूने सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केला या दोघांचे आपण प्रश्न तुमच्या समोर सविस्तर मांडत आहेत। फक्त आणि फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका आणि व्हिडिओला लगेच लाईक करा। तर न्यायालयामध्ये मुलीच्या बाजूने सरकारी वकिलांनी कोणती बाजू मांडली, काय युक्तिवाद केला आपण प्रथम बघूया। तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दत्ता गाडे व मुलीची यापूर्वी कोणतीही ओळख नाही असा युक्तिवाद प्रथम सरकारी वकिलांनी केला। दत्ता गाडेची आणि मुलीची जर ओळख असती तर मुलीने दत्ता गाडेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांना CCTV कॅमेऱ्याचा आधार घ्यायला लावला नसता। त्यामुळं या दोघांची ओळख असल्याची खात्री होत सध्या तरी नाही। त्यानंतर दुसरा मुद्दा सरकारी वकिलांनी असा मांडला की दत्ता गाडेने मुलीला आपण स्वतःच कंडक्टर असल्याचं भासून बसकडे नेले व मुलीवर 2 वेळा अत्याचार केला। तर ही जी बाब आहे ही ज्यावेळेस अत्याचार झाला त्यावेळेस बसस्थानकातून सुद्धा तेच समजलेलं होतं की कंडक्टर असल्याचं सांगून हिला फसवण्यात आलेलं आहे। त्यानंतर तिसरी बाजू मुलीच्या वकिलांनी मांडली की दत्ता गाडे यावर यापूर्वीसुद्धा महिलांविरुद्ध गुन्हे दाखल आहे। तर दत्ता गाडेवर चोरीमारी, पाकिटमारी, त्यानंतर जबऱ्या चोरी असे वेगवेगळे प्रकारचे गुन्हेगार आहेत। मुळात त्याची गुन्हेगारीच प्रवृत्ती असल्यामुळं त्याच्यावर यावर पूर्वीसुद्धा महिलांविरुद्ध काही गुन्हे दाखल असल्याची म्हणजे तसा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला। त्यानंतर आरोपीच्या वकिलांनी कोणत्या युक्तिवाद केला ते बघूया। आरोपीच्या वकिलांनी सगळ्यात पहिली बाजू मांडली की मुलीची व दत्ता गाडेची 1 महिन्यापूर्वीची ओळख असल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला। या दाव्यानुसार असं म्हणण्यात येतं आहे की जर दोघांची ओळख होती तर मग मुलीला दत्ता गाडेची ओळख पोलिसांना सांगण्यासाठी CCTV कॅमेराची का मदत घ्यावी लागली, का CCTV कॅमेराद्वारे त्या मुलीला आरोपी शोधण्यासाठी पोलिसांना सांगावं लागलं। त्यानंतर दुसरा मुद्दा आरोपीच्या वकिलांनी मांडला की मुलीवर कोणतीही जबरदस्ती नाही, मुलगी स्वतः सहमतीने त्याच्यासोबत गेली असं आरोपीच्या वकिलांचं म्हणणं आहे। तसंच आरोपीचे वकील म्हणतायत की CCTVमध्ये सुद्धा दिसत नाही आहेत की मुलगी आणि दत्ता गाडेमध्ये कोणताही म्हणजे काही झटापटी होती आहेत, काहीच नाही। दोघंजणं चांगले व्यवस्थित वर चढतायत, खाली उतरतायत अशा प्रकारे आरोपीच्या वकिलांनी हा दुसरा युक्तिवाद मांडला। त्यानंतर तिसरी बाजू अशी होती की दोघांनी एक सहमतीने संबंध ठेवले। जर दोघांनी एक सहमतीने संबंध ठेवले होते तर मग मुलींनी तक्रार करायची, पोलिसात जाण्याची काय गरज होती असाही यांच्या युक्तिवादावर प्रश्न निर्माण होतो। त्यानंतर मुलगी व दत्ता गाडेमध्ये पैशावरून वाद झालता, दत्ता गाडेने मुलीला पैसे दिलेत असा एक महत्त्वाचा युक्तिवाद केलेला आहे की मुलगी आणि दत्ता गाडे या दोघांमध्ये पैशावरून वाद झालता, त्यामुळंच मुलीनं पोलिसात कंप्लेंट केली आणि दत्ता गाडेने मुलीला 7,500 रुपये दिल्याचं असं दत्ता गाडेच्या वकिलांनी काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं। त्यानंतर दत्ता गाडे घाबरला म्हणून पळाला। तर दत्ता गाडे हा घाबरला होता म्हणून पळाला असं आरोपीच्या वकिलांनी सांगितलं। त्यामुळं आता दत्ता गाडे का बरं पळाला होता, त्यानंतर त्याने का बरं आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यानंतर त्याने का बरं मी पापी आहेत असं म्हणत मोठ्या मोठ्याने रडायला लागला। तर असे बरेच प्रश्न आहेत ज्यामुळं दत्ता गाडे आणि हे युक्तिवाद यांचं तारतम्य जुळताना दिसत नाही। जर मुलींनी सहमतीने संबंध ठेवले असते तर हा पळाला नसता। त्यानंतर जर मुलीने याच्यासोबत सहमतीने सर्व काही पैशाचा व्यवहार वगैरे केला असता तर याने स्वतःच्या जीवाला संकटात टाकलं नसतं, आत्महत्येचा प्रयत्न केला नसता। याला ज्यावेळेस पकडलं त्यावेळेस काही गावकऱ्यांचं म्हणणं आलं की याच्या हातामध्ये
रोगरची बाटली होती, म्हणजे हा रोगर पिणार होता. त्यानंतर याची वैद्यकीय तपासणीमध्ये असं कळलं की यांनी गळफास घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला. मग जर यांनी काहीच केलं नव्हतं तर यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला, हा पण एक मोठा प्रश्न निर्माण होतो. तर अशा प्रकारे सरकारी वकील व आरोपीचे वकील यांच्यामध्ये काल न्यायालयामध्ये युक्तिवाद झाला. या प्रकरणातील इतर जी पण काही अपडेट येईन त्यावर आपण फास्टमध्ये व्हिडिओ बनवू. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, तुमचे धन्यवाद. खूप खूप विशेष आभार. व्हिडिओला लगेच लाईक करा.